मित्रो, आज आपण बघणार आहोत की पोलीस भरतीच्या ग्राउंडला आणि पेपरला आपल्याकडे किती टाइम बाकी आहे. तर बघा, तर मित्रो तुम्ही समजा 29 नोव्हेंबरला इमानदारीने अभ्यास व ग्राउंड चालू केला तर तुमच्याकडे पुढे चालून किती टाइम बाकी आहे पेपर आणि ग्राउंडसाठी. तर मित्रो, पोलीस भरतीचे फॉर्म जे आहे ते 29 ऑक्टोबर 2025 ते 31 नोव्हेंबर 2025 पर्यंत चालू राहणार फॉर्म भरण्याचे. म्हणजे त्यामध्ये आपला पूर्ण नोव्हेंबर महिना पूर्ण नोव्हेंबर महिना जे आहे ते पूर्ण जाणार. त्याच्यानंतर 5 दिवस जे अजून मुदत वाढवणार म्हणजे डिसेंबर महिन्याचे 5 दिवस अजून जाणार. त्यानंतर मित्रो, हे सर्व झाल्याच्या नंतर तुमचे पूर्ण अर्ज भरल्या झाल्याच्या नंतर 15 दिवस तुमचे त्यामध्ये चेकिंग करतात की कोणी एका पदासाठी 2 अर्ज भरलेले आहेत का, हे असं पूर्ण चेक होते. त्याच्यानंतर ते सर्व चेक झाल्याच्या नंतर अजून 5 दिवसांनी त्यामध्ये ते बघतात की बाबा त्यामध्ये एक नोटीस काढली जाते. प्रत्येकासाठी एक नोटीस काढली जाते आणि त्यामध्ये म्हणले जाते की कोणी जर एका पदासाठी जर 2 अर्ज केलेले असतील तर एक अर्ज कॅन्सल करा. अशामध्ये पूर्ण तुमचा डिसेंबर महिना निघून जाईल. त्याच्यानंतर जानेवारी आल्याच्या नंतर एक मीटिंग भरल्या जाते आणि त्या मीटिंग मध्ये ठरवल्या जाते की त्या जिल्ह्यामध्ये किती पोलीस भरतीचे फॉर्म आलेले आहेत आणि आपल्या सध्याच्या कंडिशन मध्ये आपल्याला किती पोलीस बळ अवेलेबल आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला कोणत्या ग्राउंडवर घ्यायचंय हे सर्व त्याच्यामध्ये मीटिंग मध्ये ठरवल्या जाते. त्यामध्ये असं ठरवता तुमचं 15 जानेवारी पूर्ण निघून जाईल. म्हणजे 15 दिवस त्याच्यामध्ये निघून जातील. आणि त्याच्यानंतर तुमचं हॉल तिकीट कोणत्या दिवशी रिलीज करायचंय हे सुद्धा त्या मीटिंग मध्ये ठरवल्या जाते. तर असा अंदाज, आणि जानेवारी महिन्यात निवडणूक असल्याच्यानं ते अजून थोडं लेट होऊ शकते. तर असा अंदाज जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुमचं ग्राउंडचं हॉल तिकीट येईल. ग्राउंडचं हॉल तिकीट ज्याने पोलीस भरती मारलेली आहे त्याला माहिती आहे ग्राउंडचं हॉल तिकीट कमीत कमी 10 किंवा 15 दिवस अगोदर येते. तर आपण समजू की बाबा तुमचं हॉल तिकीट जे आहे हे 1 फेब्रुवारी येणार आणि तुमचं ग्राउंड जे आहे हे 15 फेब्रुवारी पासून स्टार्ट होणार. म्हणजे आता तुम्हाला माहितच आहे की